नमस्कार मंडळी. आज लवकर उठली होती. काय सकाळी उठले तर सकाळ 5 वाजल्यापासून पाऊसच येत होता. पावसामुळे मला काय बाहेरची चुलच पेटवाय आली नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, मग आताच चूल पेटवली. म्हणलं आता असं बी आधीची चूल घातलेली आहे स्वयंपाकाला, बाहेर भिजण्यापेक्षा भिजताने चूल बी पेटणार नाही आणि वरनं पाऊस येतोय म्हणल्यानं मग मी आता चूल पेटवली. पाणीही तापवलं, झाडूनही काढलं. झाडून काढल्यानंतर मग माझं पाणी तापलं, आंघोळी झाली. मग त्यांचं पाणी तापलं, त्यांनी आंघोळी केली. त्यांचा होता रविवार, त्याच्यामुळे त्यांना चहा खिचडी ही मी चुलीवरच केली. तोपर्यंत चहा खिचडी ही होस्तवर पोरांच्या आंघोळ्याही झाला. आता म्हणलं चूल जे जाण्यापेक्षा आपलं चुलीवरच होईल. 3 डाळींची आमटी केली, मुगाची, मसुरीची आणि तूर डाळ चुलीवर शिजवून घेतली आणि गॅसवर फोडणीला टाकली. म्हणलं आता पाणी भाजी ही झाली घरात, लाकडं जाण्यापेक्षा आपल्या चुलीवर चपात्या हळूहळू आपलं करत बसा, तेवढीच गॅसची पण बचत होईल. परत पाऊस आला तरी आपलं घरात करता येतंय. चुलीवर काय तसं आहे का नाही बरोबर. दादाला म्हणलं दादा मी करते बाहेरच आता, तर दादा म्हणला कर मग. चुली जाण्यापेक्षा चुलीवर बी चांगल्या चपात्या होते. हार ही लय मस्त पडला होता. म्हणलं तर काय 2 लाकडं लावली तरी आपल्या चपात्या होते ते. आता चपात्या ही आताशी बसली चपात्यांना. चपात्या झाल्यानंतर आता तर पप्पू काय आमचा उठला नाही. रात्री 1-1:30 वाजली त्याला यायला. त्याच्यामुळे त्याचं पाणीही तापून ठेवलं आहे. म्हणलं चपात्या झाल्या तरी अजून चुलीवर मांडता येईल पातेल. नंतर तापल अजून. चपात्या झाल्यानंतर पाणी भरायचं या पाईप हे हातरून पाणी भरायचं. कपडे धुवायची. कपडे धुतल्यानंतर अजून शिर्डीला तिकडे नेऊन बांधायचं मोकळी. सकाळी बांधायची होती, म्हणलं लय दैवार आहे पाऊस आल्यामुळं काय खायची बी नाही. मग तिला जरा तुकडं हे ठेवलं, खुराक तिला उली तुकडं, कुठं आपलं पिठातला चाळ ही निघलेला हे असं तिला ठेवलं. म्हणजे मग पाणी ही पिते. नेमकं आता खाऊन बसली जरा वेळ. म्हणलं माझं स्वयंपाक हे उस्तवर खाऊन तिचं आराम करत शिर्डी तोपर्यंत. दूध काढलं, गॅसवर ठेवलं तापायला. आता दूध तापावलं की चहा ही काय मोकळं ला. आता ही जाण्यापेक्षा आपलं चपात्या होते काही, त्याच्यामुळे म्हणलं गॅस नाही उपयोग घेत परत ना तेवढाच. सारखं गॅसवर तरी काय आता काय परत नंतर गॅस दिवस तेवढाच आपल्याला उपयोग येतो. गॅस नडी आडीला होतो मोकळ्या वेळात. काय आता आपल्याला कुठं जायचंय, त्यांना कामाला जायचं होतं तर त्यांचं केलं की गॅसवर. आणि कुठं तुम्ही लगेच जेवताय, तुम्हाला 10-11 11:30 वाजते ते जेवायला. त्याच्यामुळे माझं काय कवा काय ना चुलीवर आता दमाने आपला स्वयंपाक चुलीवर केला तरी होतोय. तवर ती पण उठतोय. तू आला ना उठून. आता मी तरी कवर त्याला हाका मारले त्या. कोंबड्या सोडल्या नव्हत्या. परत कोंबड्यांना खाया टाकलं, त्यांना सोडलं. एक आले अंड्याला आता इथं. रात्रीचं कारलं पण आहे म्हणलं. मग डाळीची आमटी केली तुमच्या दोघांपुरती. मी काय कारलं खाईन. मग त्याच्या डब्या बरोबर अजून थोडंसं वांगी आहे ती बघायची, तोडायची ती आज भाजीला. संध्याकाळ करायला वांग्याची भाजी म्हणलं. थोडीच केली आमटी आपली तुम्ही दोघांपुरती. काय एकदा जेवल्या परत जेवत बी नाही तुम्ही. जेवताय का? त्याच्यामुळे म्हणलं आता थोडंच करावं. चपात्या बी घातल्या थोड्याच करणार आहे खायापुरत्या. परत अजून 1-1:30 वाजता लाटावंच लागतं त्या डब्याला त्याला. लय तरी लाटून काय करायचं. कणिक झाली आज जास्त त्याच्यात. आधी मळली थोडीच झाली, परत मळली जास्त झाली. गव्हाचं काय अंदाजच आहे नाही. भाकरींचं कसं 4 भाकरी केल्या तरी होऊन जातं. लय केलं तर कमी होत, मळलं की लय होतंय, थोडं मळलं की कमी पडतंय. त्याच्यामुळं आता संध्याकाळी आल्या त्यांना 5-6 किलो बाजरी आणायला होती, नाही तर ज्वारी. काही चपाती बी जिरं नाही सारखी. त्या दिवशी आणली होती बाजरी, ती बरं वाटत होतं. संध्याकाळचं आपलं 2-3 चपात्या असल्या 2 भाकरी केल्या तरी होतंय. किंवा थोडा भात 2 भाकरी असल्या तरी आपल्याला चिकार होतं ते झालं.
त्याचा डबा करून दिला. किती लागतंय आपल्याला. आज कवाशी येतं ते काय माहिती. आता पाऊस झालाय का काय, सकाळी मला म्हणत होतं पाऊस झालाय का काय, काय माहिती. जायचं काय करावं. तर म्हणलं आता राहून तरी काय कर, जातो म्हणलं. झाला असला पाऊस तर मग नंतर महागारी येतं. जवळ तरी हे काय यायचं, भिगवणला गेलं तर. भिगवण किती मिळतनला भरलं. 70 किलोमीटर आहे भिगवण. होय, तिथे गेले ती गाडी गेले ती आज. नको म्हणले असते. आता काम आवरली का नाही पप्पू. नाही दादा म्हणा पाहिजे, पप्पू उभं करते. दादा आता कामं माझी आवरली की तुम्हाला एक काम लावते मी आता. तेवढं माझं काम ऐकायचं. मला सिमेंटची पिशवी आणून द्या. ही काही राहिलेला एवढा कोबा करून घ्यायचा आहे. लय पावसाने परत येते पण होत आहे. तुम्ही पण करू लागा मला. आज लय ऊन पडलंय. नेमकं हे होईल हडकत. घडीत पाऊस येतोय की घडीत ऊन पडतंय. त्याच्यामुळे आता ऊन पडलंय का नाही तोपर्यंत तुम्ही ते आता उठलं की त्याला आंघोळी करायला. आंघोळी केली ती तर काय चहा पित नाही. जेवायचं असलं तर जेवा, नाही तर गावात जाऊन एक सिमेंटची पिशवी आणा. हां, जेवढा कोबा केला म्हणजे काळजीच नाही. उगाच स्वयंपाक करायला हे लई होत आहे. तरी चुकून बसले. आता हे सगळं उकरावं लागेल आता परत. उकरायला त्याला थोडं थोडं रेगा मारल्या तरी हे होईल. हा, एक जणाने रेगा मारायच्या, एक जणाने पिशवी कालवून द्यायची. तोपर्यंत मी पाणीही भरून घेते. पाणी भरल्यावर शिर्डी तिकडे बांधायची. शिर्डीला आपलं ध्यान ठेवत ठेवत तेवढाच कोबाही नीटनीटकं होईल इथलं. किती दिवस झालं सांग मागं लागली तुमच्याला. तिथं ते ह्यांच्यात भेटतात का बघायचं. काय बाय गावात मेडिकल आहे का नाही. त्या मेडिकलमध्ये आहे त्या वाटतं पिशवी सिमेंटच्या. आणतात किती काय सगळं आहे तिथं. काय नाही असं नाही, पैसाच घेऊन जायचं. आता मग ह्याच्यात टायमाला बघ की तू, महालक्ष्मी गणपतीच्या गौराच्या टायमाला, रक्षाबंधनला, राख्या सुद्धा सगळं नाही ते आणून ठेवतात. राख्याच्या वेळेस राख्या आणि इतर ह्याच्यात बी सगळं सामान असतं त्यांच्यात. काय असं नाही. रक्षाबंधनला राख्या आणून ठेवते ती. महालक्ष्मी टायमाला महालक्ष्मीचा साज सगळा छतापासून आणतात. गणपती काय म्हणाल तिथं पण भेटतं. काय लय असं गरम व्हायला लागले. कडक ऊन पडले आज. घडीत पाऊस येतोय, घडीत ऊन पडतंय. नेमकं तेवढं दायवार तरी हाताला ऊन पडलं तरी शर्टांना खायला ही काय त्यांना तर दायवार खाय येतं. घर दार पुसून घ्यायचं ते आज. पाणी हे लवकर भरून घ्यायचं. सगळ्या परशाही पुसून घ्यायच्या त्या. काल पुसल्या नाही त्या, त्याच्यामुळं आज बस करा तर उठा. नमस्कार मंडळी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.